हॅलो, नमस्कार मंडळी. मी रुपाली कोचे नेहमीप्रमाणे घेऊन आली आहे झटपट होणारी थिक ग्रेव्ही प्रॉन्स. एकदम मस्त लागते चवीला आणि दिसतेही बघा सुंदर, तेही कमी तेलामध्ये उत्कृष्ट चव. चला तर मग बघूया आपण. पहिल्यांदा एका जाळीवरती मी घेतलेले आहेत 2 कांदे, खोबरं आणि टमाटर. चांगलं मस्त भाजून घ्यायचं आहे. ते भाजतंय तोपर्यंत चला कढईवर ठेवू. कढईवर मस्तपैकी घेऊ तेल, त्यात टाकू 2 बारीक कापून कांदे. ते कांदे कापून मस्तपैकी परतवून घ्यायचे आहेत. कांदे थोडेसे ब्राऊन होऊ द्या, चव त्याची खूप छान लागते. करून बघा एकदा, तुम्हाला नक्की आवडेल. एकदम कमी वेळ लागतो, जास्त मसाले न घालता एकदम सुंदर चव लागते. आता इथे मी घेतला आहे मस्त एक कांदा लसूण मसाला. 2 चम्मच कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि साधारण 1 चम्मच छोटा आहे लाल मिरची आहे. एकदम सिंपल आहे, त्याच्यामध्ये काहीच नाही आहे, सिम्पली लाल मिरची आहे. ते पण चांगलं पहिले परतून घेऊ, मिक्स करूया. त्यानंतर आपल्याला पुढे टाकायचं आहे एक गरम मसाला, त्याच्यानंतर धने पावडर 2 चम्मच घेतली आहे मी, 2 चम्मच टाकायचे. आणि हळद घेतली आहे थोडीशी. आता हा मसाला पण एकदा परतून घेऊ, एकदा मिक्स करूया. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. हा मसाला परतो त्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ टाकलं तरी चालेल आधीच, म्हणजे पुढे जे आपण वाटण टाकणार आहोत ते जरा पटकन शिजायला मदत होते. 2 चम्मच आलं लसूण पेस्ट आहे. मी आलं लसूण पेस्ट करताना त्यात थोडीशी कोथिंबीर टाकते, म्हणून ती तुम्हाला हिरवी दिसतीये. आता आपण जे वाटण केलेलं होतं, जसं की कांदा आणि टमाटर आणि खोबरं चांगलं भाजून घेतलं होतं, ते आता मिक्सरमध्ये चांगलं त्याचं एकदम बारीक पेस्ट करून घेतली आणि ती पूर्ण पेस्ट मी ह्याच्यामध्ये टाकली आहे. वाटण पूर्ण वाटण टाकून दिल्यानंतर तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे. मसाला जितका चांगला परतेल तेवढी भाजी सुंदर लागते. तर त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण मस्त मसाला परतून घेऊया. आता मसाला आपला हलका हलका परतत चाललेला आहे. तुम्ही बघू शकता, कमी तेलामध्ये अजिबात जळालेला नाही आहे कुठेच. फक्त तुम्हाला मध्ये मध्ये थोडंसं चम्मच फिरवावं लागणार आहे, एवढंच काही तो होतो त्रास. बाकी कमी तेलामध्ये खूप सुंदर होते. जसं मी म्हणाले होते आधी, मसाल्यामध्ये मी टाकलं नव्हतं मीठ, ते आता टाकते. आता ह्याच्यात परत एकदा मसाल्यामध्ये मीठ मिक्स करून थोडंसं शिजवून घेते. मग याच्यामध्ये प्रॉन्स टाकायचे आहे आपल्याला. मसाला शिजला आपला, प्रॉन्स पूर्ण आपण टाकून घेऊया आणि तीही मस्त एक जीव सगळीकडे मसाला लागला पाहिजे प्रॉन्सला, एवढं मिक्स करून घेऊया. प्रॉन्सला हलकंसं पाणी सुटतं शिजवताना, त्यामुळे वरून एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नाही आहे. पण जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही गरम पाणी याच्यामध्ये घालू शकता थोडीशी. पण मी याच मसाल्यामध्ये एकदम हलकंसं पाणी वापरणार आहे. आता इथे मी ॲड केला आहे चिकन मसाला, म्हणून मी गरम मसाला 1 चम्मच घातला, 1 चम्मच चिकन मसाला. आता अशी शिजवून द्या, पाणी कोलंबीला सुटतंच. आणि जर तुम्हाला हवी असेल तर थोडं टाकू शकता पाणी. त्याचबरोबर मी थिक ग्रेव्ही बरोबर प्रॉन्सच्या मस्त इथे बाजरीची भाकर केली आहे. बाजरीची भाकर नॉनव्हेज बरोबर खूप अप्रतिम लागते, तुम्ही नक्की ट्राय करा. आता ग्रेव्ही जी आहे मी याच्यात काहीच पाणी नाही टाकलेलं, त्यातच बनवली, एकदम सुंदर होते मस्त कोथिंबीर घालून. आता आपण तिला सर्व करूया. तुम्ही बघू शकता एकदम झटपट होणारी सुंदर अशी चविष्ट भाजी. पुन्हा भेटूया, बाय.